स्वागत तर करायलाच पाहिजे तुमचं, होय की नाही? औपचारिकपणे स्वागत करतो आणि आपण चर्चा करूया. तुम्हाला सगळ्यांना ना एम-पी-एस-सी ग्रुप बीची तयारी करायची आहे, होय की नाही? असंच आहे ना? का स्पेसिफिक असं ठरवून आलं आहे की नाही, नाही नाही मला सीचीच तयारी करायची आहे, मला सरळ सेवाचीच करायची आहे, असं कोणी ठरवून आलं आहे तुमच्यातलं? हां, सीचीच फक्त करायची आहे, बीची बघायचीच नाही. मग तसं ठरवण्याचं कारण काय आहे? एम यासाठीच करतोयस. बरं, बरं. छान, छान. मग तुला अनुभव आहे, एक्सपिरियन्स सर्टिफिकेट आहे तुझ्याकडं? एक्सपिरियन्स सर्टिफिकेट. हां, ते कुठे घेतलंयस एक्सपिरियन्स मग? ते चालतंय ना सर्टिफिकेट? चालतंय. हां, मग असेल तर मग बिनधास्त हे कर हां. कारण बऱ्याचदा ते एक्सपिरियन्सच्या सर्टिफिकेटचा घोळ होतोय हां. ते रजिस्ट्रेशन वगैरे जे सर्टिफिकेट इश्यू करतात त्यांचं ते असायला पाहिजे, काही हरकत नाही. ठीक आहे, काही हरकत नाही. हां, ड्रायव्हिंग लायसन्स वगैरे आहे तुझं, व्यवस्थित आहे. हरकत नाही. मग एक विद्यार्थी सोडलं, तर तू पण बी ग्रुपची तयारी करणार आहेस. तुझं? बी-सी हां, तुझं? बी-सी. हां, बी-सी बरोबर हां. तुझं परत ते सी सांगायचं राहिलं होतं त्यामुळे तुझं पण बी-सी हां. आता एक लक्षात घेऊया, मागच्या 2-3 वर्षांपासून ना एम-पी-एस-सीने ह्या परीक्षा थोड्याशा रॅशनलाईज केलेल्या आहेत. रॅशनलाईज म्हणजे काय? त्यांचं जरासं सुलभीकरण आणि विवेकीकरण पण झालेलं आहे. एक 3-4 वर्षांपूर्वी काय परिस्थिती होती, एम-पी-एस-सी स्वतः पण फार गोंधळलेली होती बरं का. आणि एम-पी-एस-सी गोंधळलेली होती असं विधान काही असंच नाही करत मी आणि ते तिच्या निर्णयातून दिसतं. एम-पी-एस-सी स्वतः गोंधळलेली होती ते. काय होतं बघा, कंबाईन ग्रुप बी 18-19 पर्यंत कंबाईन ग्रुप बी प्रिलिम एकच व्हायची आणि मेन पण एक व्हायची. मग नंतर काय चालू केलं त्यांनी, कंबाईन ग्रुप बीची प्रिलिम एक चालू केली आणि मेन मात्र पोस्ट वाईज वेगळ्या-वेगळ्या चालू केल्या. लक्षात आलं? मध्ये एक 3 वर्ष अशी होती की एस-टी-आयची मेन वेगळी झाली, ए-एस-ओची मेन वेगळी झाली, तेव्हा मुद्रांक निरीक्षक नव्हतं त्याच्यामध्ये, पी-एस-आयची मेन वेगळी झाली. त्या तिन्हींचा वेगळा-वेगळा सिलेबस पण त्यांनी दिला. थोडाफार एकसारखाच होता, पण एखादा घटक जरा कमी जास्त महत्त्वाचा अशा पद्धतीनं होतं. मग परत त्यांना काय झालं कोणास ठाऊक, परत त्यांनी प्री पण कंबाईन केली आणि मेन पण कंबाईन केली ग्रुप बीची, बरोबर? मग ग्रुप सीचं पण तसंच केलं. ग्रुप सी प्रिलिम वेगळी घ्यायचे आणि मेन वेगळी घ्यायची. मग ग्रुप सीची मेन पण वेगळी, क्लरिकलचं वेगळं व्हायचं, ते इंडस्ट्री इन्स्पेक्टरचं वेगळं व्हायचं, टॅक्स असिस्टंटचं वेगळं व्हायचं. असं ते मेनचं पण त्यांचं वेगळं. एकतर एम-पी-एस-सीची तक्रार असते, एम-पी-एस-सी स्वतःची एक कमिशन म्हणून. काय तक्रार असते? कमिशनमध्ये माणसं कमी आहेत, म्हणजे कमिशनमध्ये मेंबर्सच कमी आहेत. आता आता कमी नाही आहेत, आता फुलफिल्ड आहेत सगळे. परत काय स्टाफ कमिशनमध्ये कमी आहे. अधिकारी वर्ग, कर्मचारी वर्ग आहे तो कमी आहे. प्लस काय आहे, परीक्षा मात्र भरमसाठ आहेत. पण एम-पी-एस-सी स्वतः मात्र परीक्षा रॅशनलाईज करून कमी करायच्या ऐवजी वाढवतच होती. म्हणजे एका बाजूला माणसं नाहीत असं तक्रार असायची आणि दुसऱ्या बाजूला परीक्षा घेण्याच्या सिस्टममध्ये मात्र एम-पी-एस-सी माणसं नाहीत ही गोष्ट आणायची नाही. आणि मग विद्यार्थ्यांना वाटायचं की एक परीक्षा नाही क्वालिफाईड झालं तर दुसरी देता येतं. पण विद्यार्थ्याला कळायचं नाही की कुठल्या परीक्षेचा अभ्यास कुठं थांबवायचा, कुठपर्यंत एक्सटेंड करायचा. हे लक्षात यायचं नाही. त्यामुळे सगळीच लोकं गोंधळलेली असायची. मग मध्ये त्यांनी काय चालू केलं एक 3 वर्षांपूर्वी, ग्रुप बी आणि सी ह्यांची प्रिलिम पण काही वेळेला कॉमन घेतली त्यांनी. म्हणजे कंबाईन ग्रुप बी आणि कंबाईन ग्रुप सी ही पण प्रिलिम कॉमन घेतली. म्हणजे एवढा गोंधळ मला वाटत नाही की भारतातली कुठली एखादी रिक्रुटिंग एजन्सी आहे, तिनं एवढा गोंधळ घातलाय असं वाटत नाही. एम-पी-एस-सीने तेवढा गोंधळ घातलाय. पण अपार्ट फ्रॉम धिस केओटिक सिच्युएशन, एम-पी-एस-सीचं मागच्या 15-17 वर्षातलं एक रेकॉर्ड कमेंडेबल आहे आणि त्या रेकॉर्डसाठी एम-पी-एस-सीला सॅल्यूट करायला पाहिजे. ते रेकॉर्ड म्हणजे भले काही वेळेला एम-पी-एस-सीचा निकाल लांबला असेल, एम-पी-एस-सीच्या परीक्षा घेण्याच्या पद्धतीवर आधी कोणं काही टीका झाली असेल, काही वेळेला समर्थन झालं असेल, हे झालं असेल. एम-पी-एस-सी मी म्हणतोय तशा पद्धतीने, भले ते माझं पर्सनल ओपिनियन आहे, गोंधळलेली दिसत असेल, माझ्यासारखं काही माणसांना गोंधळलेली दिसत असेल. पण एक गोष्ट एम-पी-एस-सीने मागच्या 15-17 वर्षांमध्ये केलेली आहे, ती म्हणजे परीक्षा घेण्याच्या संदर्भात एम-पी-एस-सीने जी ट्रान्सपरन्सी दाखवली आहे ना, ती बियॉन्ड एनी क्वेशन मार्क अशी आहे ती. म्हणजे ज्या पद्धतीनं, ज्या ट्रान्सपरन्सीने एम-पी-एस-सीने निकाल लावलेले आहेत परीक्षांचे, तेवढं तर मला वाटतं यू-पी-एस-सीलाही जमलेलं नाही.
म्हणजे UPSCनी सुद्धा काही गोष्टी MPSC कडून शिकाव्यात. आणि एक आम्ही बोलायचं UPSCचं लेक्चर घेताना, UPSCनी प्रिलिम झाल्या झाल्या अँसर की द्यावी. MPSCने तर मागच्या 7-8 वर्षांमध्ये ते चालू केलेलं आहे. UPSCनं अजून चालू केलेलं नव्हतं. 7-8 महिन्यापूर्वी सुप्रीम कोर्टचा निकाल तसा आला. सुप्रीम कोर्टचा एक आदेश UPSCला दिला, की प्रिलिमचं अँसर की तुम्ही सगळा फायनल निकाल दिल्यानंतर मग देण्यापेक्षा काय त्याच्यात लपवून ठेवण्यासारखं, पटकन देऊन टाका. आत्ता ह्यावर्षी पहिल्यांदा UPSCने प्रिलिम झाले आणि 4 दिवसांमध्ये अँसर की दिली. मग फायनल अँसर की येईल नंतर, फारसा बदल नसणारच आहे त्याच्यात. UPSCनी पण हे आता शिकण्यासारखंच आहे ना. MPSCनी जणू काय हे प्रोटोटाईप पद्धतीने म्हणजे पथदर्शी पद्धतीने हे काम चालू केल्याप्रमाणे. मग आत्ता सध्याची स्थिती ग्रुप बी आणि ग्रुप सीच्या संदर्भात काय आहे? ग्रुप बी एक वेगळी एक्झाम सिस्टम, ग्रुप सी एक वेगळी एक्झाम सिस्टम. AMUIचा मेनचा भाग सोडला आणि क्लरिकलला वगैरे, टॅक्स असिस्टंटला वगैरे जे लागणारं टायपिंगचं ॲडिशनल क्वालिफिकेशन सोडलं, तर बी आणि सी ह्या 2 वेगळ्या जरी एक्झाम असल्या, तरी त्यांचं स्ट्रक्चर, पॅटर्न, करिक्युलम ॲब्सोल्यूट एकच आहे. बरोबर आहे ना? सिलेबस एकसारखा आहे. AMUIचा मेनचा सिलेबस तेवढा वेगळा. बरोबर. प्रिलिमचा एक सिलेबस, मेनचा सिलेबस एक, एज जे लागतं ते एकसारखं आहे. बाकी सगळं तुम्हाला रजिस्ट्रेशन एकदा केलं की तशाच पद्धतीने ॲप्लिकेशन करावं लागणार आहे. मिनिमम एज, मॅक्झिमम एज, एव्हरीथिंग इज अलाइक. सारखंच आहे. काही त्याच्यात डिफरन्स नाही. म्हणून मग मी अमुक परीक्षेची तयारी करणार असं म्हणता येत नाही. तमुक परीक्षेचीच फक्त तयारी करणार असं म्हणता येणार नाही. करिक्युलम जर एवढा ॲब्सोल्यूट एक असेल बी आणि सीचा, ओव्हरलॅप म्हणत नाही मी. ओव्हरलॅप म्हणजे काय? एका पेपरमधला सिलेबस दुसऱ्या पेपरमध्ये 80% पर्यंत आहे. त्याला म्हणता येईल की ओव्हरलॅप झाला तो सिलेबस. पण हा फक्त ओव्हरलॅप नाही, हा एकच आहे. ॲब्सोल्युटली एक आहे. म्हणून मग आम्ही विद्यार्थ्यांना इथं काय सांगतोय, की बी आणि सी असं स्पेशल चॉईस ठेवण्याच्या ऐवजी असं म्हणू आपण, बी आता हे थोडंसं सीपेक्षा हायर लेव्हलचं आहे. आता हायर लेव्हलची पोस्ट आहेत त्या, म्हणून त्या परीक्षा प्री आणि मेन रिलेटिव्हली अवघडच असतील असं नाही सीशी तुलना करता. काही वेळेला सीची पण प्री मेन अवघड असू शकते. पण हायपोथेटिकली आपण असं म्हणू, की बी थोडंसं सीपेक्षा डिफिकल्ट असतं, असं म्हणू. बरं, बीमध्ये सुद्धा असं नाही की मेन प्रिलिमपेक्षा डिफिकल्ट असते. कारण प्रिलिमला स्क्रीनिंग टेस्ट म्हणतात ना, MPSCने तसा शब्द वापरलाय, स्क्रीनिंग टेस्ट. का? लाखो विद्यार्थी बसतात, सगळ्यांची मेन घेता येणार नाही. पहिल्यांदा एक बेसिक अभ्यास आहे का नाही ते बघूया त्या विद्यार्थ्यांच्यामध्ये, आणि मग काय करूया, ज्या विद्यार्थ्यांच्यामध्ये बेसिक अभ्यास आहे त्यांची आपण मेन घेऊया. म्हणजे स्क्रीनिंग टेस्ट घ्यायची त्याच्यासाठी. तर खूप वेळेला असं लक्षात येतं, की प्रिलिम टफर आहे, म्हणजे स्क्रीनिंग टेस्टच टफर आहे मेनपेक्षा. मेन म्हणजे खरी परीक्षा, मेन म्हणजे खरी स्पर्धा. पण त्या खरी स्पर्धा टेस्ट करणाऱ्या परीक्षेच्या टप्प्यापेक्षा आधीचाच टप्पा फार अवघड असतो. उदाहरणार्थ आत्ताचं जे ग्रुप बीचं झालंय ना, 14 जूनला परीक्षा झाली ना, मागच्या वर्षीची पण ग्रुप बीची प्रिलिम, ही रिलेटिव्हली मेनच्या GSपेक्षा टफर होते हे क्वेश्चन पेपर्स. म्हणून मग आपल्याला आता काय दृष्टिकोन समोर ठेवून काम करायला पाहिजे? ग्रुप बीची परीक्षा जी आहे ना, ती थोडीशी आपण हायपोथेटिकली असं समजूया, की हायर लेवलचे पोझिशन्स असल्यामुळं, पोस्ट असल्यामुळं सीपेक्षा अवघड प्रश्नपत्रिका असतात, अभ्यासाची थोडी डेप्थ जास्त ठेवावी लागते, असं समजून आपण ग्रुप बीच्या मुख्य परीक्षा आणि पूर्व परीक्षेच्या दृष्टिकोनातून एकत्रित तयारी केली, तर मग ग्रुप बीची चांगली तयारी होते, ग्रुप सीची चांगली तयारी होते. ग्रुप सीमध्ये अनेक नव्याने पोस्ट ॲड होत आहेत, झालेल्या आहेत. तुम्हाला माहीत आहे की मागच्या 10-12 दिवसांपूर्वी तलाठी आणि बाकीच्या काही क्लरिकलच्या पोस्ट त्याच्यामध्ये टाकल्या. MPSCने 5-6 नव्याने पोस्ट टाकल्या आणि टोटल आता ती ॲड 5,700+ जागांची झालेली आहे. मग आणखीही काही जाहिराती, आणखीही काही पोस्ट त्याच्यामध्ये ॲड होतील, असं तसं एक इंडिकेटिव्ह स्टेटमेंट आहे त्या नोटीसमध्ये, MPSCने दिलेल्या नोटीसमध्ये. म्हणजे ग्रुप सीची परीक्षा असू दे किंवा ग्रुप सीमध्ये इन्क्लूड झाली नाही, वेगळीच एक अथॉरिटी काहीतरी एक्झाम कंडक्ट करते महाराष्ट्र शासनाची, ती परीक्षा असू दे, सरळ सेवा जिला आपण आतापर्यंत म्हणत आलो ती,
ह्या सगळ्या परीक्षांची तयारी ग्रुप बीची उत्तम तयारी केल्याने उत्तम पद्धतीने होते. नुसतं होते असं नाही. ग्रुप बीची चांगली तयारी झाली, ग्रुप बीमध्ये सिलेक्शनचे चान्सेस वाढतात, वाढवायचेच. ग्रुप सीला पण, कारण हायपोथेटिकली आपण काय लक्षात घेतलं, थोडंसं डेप्थ वाढवायला पाहिजे ग्रुप बीला. इन्फॉर्मेशनच्या परीक्षा आहेत ह्या परीक्षा MCQ टाईपच्या आहेत, म्हणून माहितीवर आधारित आहे. तुमच्या माहितीचा साठा तुमच्याकडे किती आहे ते ठरवणार आहे, आणि त्या तासाभरामध्ये पेपरच्या तुम्ही कसा रिस्पॉन्स देताय ते ठरवणार आहे तुम्ही फायनल लिस्टमध्ये असणार आहे की नाही. ज्ञानाकडे झुकत नाही त्या परीक्षा. म्हणजे माहिती एकदा मिळवली, त्या माहितीवर प्रोसेस केलं की मग ज्ञानाचा भाग चालू होतो. मग ते UPSCची तयारी तिथून चालू होते, किंवा राज्यसेवा मेनची तयारी तिथून चालू होते. लक्षात येतं? तर तिकडं जायचं नाही तुम्हाला. तुम्हाला काय करायचं आहे, ग्रुप बीची तयारी करून बाकीचे सगळे त्याच्यात इन्क्लूड होतात, अशा पद्धतीनं तयारी करायची आहे. आणि ह्याच्यात काही इरॅशनल नाही. तुम्ही म्हणता मी नाही ग्रुप सीचीच फक्त तयारी करणार, उलट ते इरॅशनल आहे. मी फक्त ग्रुप सीचीच तयारी करणार म्हणणं. मी फक्त सरळ सेवेची, आता तर म्हणताच येत नाही सरळ सेवेची तयारी करणार. का म्हणायचं? आत्तापर्यंत म्हणत आलोय म्हणून म्हणायचं? अजिबात नाही चालणार. परिस्थिती बदलली. जी एक्झाम कंडक्ट करणारी अथॉरिटी आहे तिच्या हातात सगळं गेलेलं आहे. एकच अथॉरिटी आता MPSC म्हणून समोर येते. मग MPSCनी सांगितलंय पण, सरळ सेवाच्या जी पदं आहेत, आणखीही काही पदं येतील त्याच्यामध्ये, तर अशाच पद्धतीनं गट क ची जी परीक्षा आहे तशाच पद्धतीनं होणार. मग सरळ सेवा असं म्हणायचंच नाही आपण. सॉलिड पद्धतीने ग्रुप बीची तयारी करणं, ग्रुप सी सगळाच्या सगळा भाग त्याच्यात कव्हर होतो. आणखी कुठली एखादी पोस्ट चुकून ॲड झाली नाही ग्रुप सीमध्ये, की जी सरळ सेवा टाईपचं आयसोलेटेड राहिलेलं आहे, तशी एखादी परीक्षा निघाली तर तिथंही तुम्हाला एज मिळेल. नुसतं तयारी नाही होणार. ग्रुप बीच्या उत्तम तयारीने इतर कॅन्डिडेट्सपेक्षा थोडासा एज मिळेल, जास्तीचं तुमचं प्रिपरेशन असल्यामुळं, इंटेन्सिफाईड प्रिपरेशन असल्यामुळं. लक्षात येतं? म्हणून एक गोष्ट क्लिअर कट लक्षात घ्या, तुला थोडासा अपवाद आहे, पण तरी पण ह्यात जनरल बोलण्यामधल्या बऱ्याचशा गोष्टी ॲप्लिकेबल होतात. ग्रुप बीची उत्तम तयारी करणं म्हणजे सगळ्या गोष्टी एकत्रितपणे तयारी केल्याप्रमाणे आहे. कळतंय ना? UPSC प्रमाणे सुदैवाने तुम्हाला ग्रुप बीची तयारी करण्यासाठी 1 वर्ष बेसिक तयारीला दिलं. रायटिंग स्किल आणण्यासाठी फाउंडेशनल प्रिपरेशन केलं. NCERT वाचायला लागली, NIOSचं मटेरियल वाचायला लागलं, न्यूजपेपर रिडिंग स्वतः वाचण्याची सवय लावून घेण्यासाठी वेळ दिला. क्वेश्चन डिकोड कसे करायचे, मेनच्या उत्तराची अपेक्षा कशी ठरवायची, बरोबर 150 शब्दात उत्तर लिहायला पाहिजे. बरोबर लिहावं लागतं बरं का UPSCला, 150 शब्दात लिहावं लागतं. 160 एक्सिड केलं की मग पेनल्टी चालू होते त्याला. तिकडं 250 शब्दात आहे तर 260 ते 240 ते 260 इतकंच. मग ते विदाऊट प्रॅक्टिस होत नाही. बरं निबंधाचं आणखी. हे फाउंडेशनल थोडं थोडं प्रिपरेशन करून मग मेनस्ट्रीम तयारी. सुदैवाने असं नाही. म्हणजे 10-12 दिवसात तुम्ही क्रमिक पुस्तकं वाचू शकता. त्यातही काही विषय असे आहेत, उदाहरणार्थ पॉलिटी, क्रमिक पुस्तकं नाही वाचलं तरी काही फरक पडत नाही. इकॉनॉमी क्रमिक पुस्तकं नाही वाचलं तरी काही फरक पडत नाही. पण ठीक आहे, एक नजर फिरवून घ्या, कारण ते काही 5वी ते 12वी असे सलग नाही आहेत, 9वी-10वी पासून पुढे आहेत, पटकन होण्यासारखं पण आहे. म्हणून आम्ही म्हणतो की घ्या एकदा फिरवून त्याच्यावरून नजर. मग जिओग्राफी, हिस्ट्री आणि राहतात फंडामेंटल सायन्स, तेवढं क्रमिक पटकन 12-15 दिवसात वाचून होतं. सिलॅबस खूप कॉम्प्रेहेन्सिव्ह आहे, समजायला अवघड आहे असं नाही. उरकणारा सिलॅबस, पटकन उरकणारा सिलॅबस आहे. म्हणजे कॉन्फिडंट राहा तुम्ही. एका वर्षभरामध्ये साधारण 10 ते 12 महिन्यांमध्ये मराठी, इंग्रजी सहित तुमची सर्वोत्तम तयारी ग्रुप बीची होऊ शकते. डेडिकेटेड फक्त साधारण 1 वर्ष द्यायचं आहे तुम्हाला. 1 वर्ष. आता बऱ्याचदा गोंधळ कुठं घालतात विद्यार्थी माहिती आहे? त्यांना 1 वर्ष देण्याची पण तसं हे नाही, म्हणजे तसा संयम दाखवत नाहीत ते. 1 वर्ष देण्याची पण. काय गंमत होते सांगतो तुम्हाला. हे मी अनुभवातून सांगतोय. बघा आता, तुम्ही आजपासून ग्रुप बीची तयारी करायला लागलात हां, असं समजूया. आणि तुम्हाला सांगितलं अकॅडमीमध्ये किंवा जिथं कुठं जे कोणी तुमचे सिनियर आहेत, मेंटॉर आहेत, त्यांनी सांगितलं, की आता बघा क्रमिक पुस्तकं पहिल्यांदा वाचून काढ बरं काय, फार घाई करू नकोस. त्यांनी सांगितलेलं असतं फक्त क्रमिक पुस्तकं वाचून काढ. आणि तुम्ही काय करत असता, क्रमिक पुस्तकाच्या नोट्सच पहिल्या फटक्यात काढायला सुरुवात करता. अरे जे अजून परीक्षाच कळालेली नाही, अजून दृष्टिकोनच तुमच्यामध्ये आलेला नाही, कुठल्या मार्गाने जायचं आहे त्या मार्गाचा स्पष्ट सुनिश्चिती तुमच्या मनामध्ये नाही,
तर नोट्स कुठल्या डायरेक्शनच्या काढणार आहे तुम्ही? ह्याच मार्गाच्या नोट्स असतील कशावरून? तर नोट्स काढण्याला घाई करणे नाही, पहिल्यांदा परीक्षा समजावून तरी घेऊया. परीक्षा समजावून घेण्याचा दृष्टिकोन आपल्याला एकदा आला, चष्मा असं म्हणू आपण सोप्या भाषेत, की मग त्या चष्म्यातून त्या रिसोर्सकडे बघणं. लक्षात येतं? नाहीतर मग UPSCची परीक्षा मराठी माध्यमातून देणारी मुलंसुद्धा क्रमिक पुस्तकं वाचतातच. त्यांचा उद्देश वेगळा आहे वाचनाचा. ग्रुप बीची तयारी करणारी मुलं वाचतात, त्यांचा उद्देश वेगळा आहे वाचनाचा. लक्षात येतं? आत्तापर्यंत सरळ सेवेची वाचायची, त्यांचाही उद्देश वेगळा आहे. प्रत्येकाचा उद्देश आणि दृष्टिकोन एकच आहे असं नाही. रिसोर्स मात्र तेच आहे. मग पहिल्याच फटक्यात आपण नोट्स काढायला लागतो. बरं, कुठलं पुस्तक वाचायला घ्यायचं त्याचंही एक काहीतरी विचार करून निर्णय घेण्यासारखी गोष्ट आहे ती. असं जर रॅन्डम कुठलंही पुस्तक वाचायला घ्यायला लागलो, समजा कोणीतरी आपल्याला सांगितलं क्रमिक पुस्तकं वाचायला घे जा आणि काही विचार न करता आपण पहिल्यांदा आर्ट्स फॅकल्टीचे विद्यार्थी आहोत आणि फार तर आपल्याला 10वीपर्यंतच काहीतरी सायन्स थोडंफार माहिती आहे, तिथून काही माहितीच नाही आणि पहिल्यांदा आपण घेतलो विज्ञानाचं पुस्तक चुकून, तर मग ही प्रोसेस अवघड वाटायला लागते. असं वाटायला लागतं की काय हे आपल्याला पचणार नाही आहे असं वाटायला लागतं, आवडीचंच नाही असं वाटायला लागतं. बरं, ते विज्ञानाचं पुस्तक पण कधी वाचायला घेतलो मला माहिती नाही, माझी सवय अभ्यासाची, माझा अभ्यासाचा प्राईम टाईम कोणता आहे, नॉन प्राईम टाईम कोणता आहे, अभ्यास करताना मला पटकन कुठं कॉन्सन्ट्रेशन होतं, कुठं होत नाही, ह्याबद्दल मी स्वचिकित्सा काही केलेली नाही आणि थेट घेतलं आणि वाचायला. हे म्हणजे मग तुम्ही ह्या स्पर्धेतून बाहेर जाण्यासाठीचीच आपल्याचकडून झालेली एक प्रकारची तयारी आहे, आपल्याचकडून झालेली प्रयत्न आहे. म्हणून काय 15 दिवसांमध्ये तुम्ही ही बेसिक कामं करायची, पटकन क्रमिक पुस्तकं, त्यातही पॉलिटी आणि इकॉनॉमी प्रायोरिटी देऊ नका त्याला, कारण क्रमिक पुस्तकातून फार काही त्याच्यातून कवर होत नाही. जे होतंय ते सगळंच्या सगळं मेनस्ट्रीम लेक्चर्स आणि पुस्तकातून होतं, काही बेसिक त्याच्यात वेगळं आहे असं नाही. जिओग्राफी, हिस्ट्री आणि फंडामेंटल सायन्स ती मात्र क्रमिक पुस्तकं महत्त्वाची आहेत. 3 विषयाची पुस्तकं क्रमिक पुस्तकं वाचायची आहेत. 15 दिवस पुरेसे आहेत. वयाच्या एवढ्या टप्प्यावर आपण आहोत की 15 दिवस पुरेसे आहेत. प्लस वाचायचे आहे तितकंच म्हणतोय मी, त्यांचा अभ्यास करायचा आहे असं नाही. अभ्यास ही निरंतर प्रोसेस आहे. अभ्यासाच्या पायऱ्या पण आहेत. अभ्यासाच्या पहिल्या पायरीवरचं काम सांगतोय आपण की वाचा फक्त. प्रत्येक संकल्पना समजली पाहिजे पहिल्याच फटक्यात असा आग्रह नाही धरायचा. वाचाचा अर्थ जस्ट बीइंग थ्रू अ बुक. पहिल्या पानापासून ते शेवटच्या पानापर्यंत जस्ट जा त्याच्यातून. एखादी गोष्ट वाचता वाचता अवघड वाटली, काही अंडरलाईन वगैरे करायची गरज नाही. तुम्ही परत रिव्हिजिट करणार आहे त्या पुस्तकाला. फक्त जा. लक्षात घ्या की हे मला कळालेलं नाही, पुढं जा फक्त. त्याने काय होईल माहिती आहे? त्या विषयामध्ये तुमची एंट्री होईल सायकोलॉजिकल लेवलला. लक्षात येतं? तो विषय म्हणजे काय असं कोणी विचारलं तर तुमच्या मनात सांगता आलं नाही तरी काहीतरी उत्तर तयार होईल. अरे हा विषय म्हणजे असा आहे बरं का, आपण क्रमिक पुस्तकं वाचण्याचा प्रयत्न केला होता. आणि क्रमिक पुस्तकं जी असतात ती चाइल्ड सायकॉलॉजी लक्षात घेऊन लिहिलेली असतात. आपल्यासाठी का महत्त्वाचे आहेत? कारण आपलं ग्रॅज्युएशनचा विषय सोडला तर इतर विषयांमध्ये आपल्याला काही फारसं, सगळ्यांचंच असतं तसं, माहिती असतं असं नाही. तर चाइल्ड सायकॉलॉजीप्रमाणे आपण जर एखाद्या विषयात एंट्री केलो तर कदाचित इंटरेस्ट निर्माण होण्याची शक्यता असते त्याच्यात. म्हणून क्रमिक पुस्तकं ते काही फक्त डिस्टंटली लोकेटेड फॅक्ट्स मिळतात म्हणून नाही, त्या फॅक्ट्सच्या पलीकडे क्रमिक पुस्तकांचं महत्त्व आहे. कळतंय ना काय म्हणतोय? मग नंतर कुठली मोठी काही रेफरन्सेस वापरायला लागलो आपण तर मग तिथं आपल्याला काही अडचण येत नाही. कळायला लागले ना काय म्हणतोय ते? आता बघा, ग्रुप बीची परीक्षा आपण तिला समोर धरून बोलूया. हां, ग्रुप बी, MPSC ग्रुप बी, बाकी सगळं सारखंच आहे, सगळ्याला सारखं लागू आहे. फक्त MVAची मेन सोडली तर सगळ्याला सारखं लागू आहे. ग्रुप बीचं समोर धरून आपण बोलूया ते. ठीक आहे. मला सांगा, कोण कंडक्ट करतं ही जी ग्रुप बी पॉप्युलर परीक्षा आपण म्हणतोय ती कोण कंडक्ट करतं? कोण घेतं ती परीक्षा? ऑब्व्हियसली MPSC घेते, होय की नाही? आणि MPSCचं लॉंग फॉर्म पण तुम्हाला माहिती आहे, होय की नाही? महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन. आणि हे कॉन्स्टिट्युशनल बॉडी आहे. संविधानात्मक संस्था आहे. कुठलं आर्टिकल आहे माहिती आहे तुम्हाला MPSCचं संविधानामध्ये? आर्टिकल नंबर माहिती आहे? बरं ठीक आहे, काही माहिती नसलं म्हणजे गुन्हा आहेत असं नाही, ते माहिती नाही म्हणून तर तयारी करतोय ना आता. ठीक आहे.
ह्याच्याच म्हणजे MPSCची डायरेक्ट तरतूद कुठल्या आर्टिकलमध्ये आहे असा प्रश्न. नाही, 32 हे तर मूलभूत हक्कांचं आहे. हां हां, आर्टिकल 315. आर्टिकल म्हणजे काय? कलम. कलम, अनुच्छेद असा दुसरा एक त्याला औपचारिक मराठी शब्द आहे. कलम 315 मध्ये. ह्याच कलमामध्ये UPSCची पण तरतूद आहे आणि ह्याच कलमामध्ये प्रत्येक घटक राज्यात त्यांचं एक लोकसेवा आयोग असेल अशी पण तरतूद आहे. महाराष्ट्राचं MPSC. नाही, MPSC बऱ्याच परीक्षा घेत असते. त्यातली सगळ्यात पॉप्युलर जे आहे, प्रेस्टिजियस असं म्हणता येईल, MPSC. नागरी सेवा पूर्व परीक्षा कॉमन झालेली आहे आता, पण त्याच्यातून मुख्य परीक्षा एक 4-5 वेगळ्या होतात. त्यातली मुख्य परीक्षा राज्यसेवा परीक्षा, ती प्रेस्टिजियस मानली जाते. का? कारण महसूलमधल्या महत्त्वाच्या पदांची भरती त्याद्वारे होते. डेप्युटी कलेक्टर असतात, तहसीलदार वगैरे. पण दुसरी पण एक आणखी महत्त्वाची पॉप्युलर परीक्षा आहे, पॉप्युलर आहे बरं का. कुठली? MPSC ग्रुप बी, कंबाईन ग्रुप बी आणि सी पण. मग कंबाईन ग्रुप बीचा विचार करू म्हणजे सगळं ॲब्सोल्यूटपणे सीला लागू आहे ते, बरोबर. मग किती टप्प्यांमध्ये परीक्षा होते ही कंबाईन ग्रुप बी? शाब्बास, 2 टप्प्यांमध्ये होते, बरोबर. कुठले 2 टप्पे आहेत? एकदम बरोबर. प्री असते आणि काय आहे? मेन आहे. हे पटकन 10 मिनिटात बघूया आणि पुढे जाऊया, म्हणजे मला समाधान मिळेल की मी पहिली पायरी ओलांडून दुसऱ्या पायरीवर चाललोय. असं करू, ठीक आहे. मग प्री आणि मेन. प्रीला किती पेपर असतात? ग्रुप बीच्या MPSCचे एकच पेपर असतो, बरोबर. एक पेपर किती मार्क्ससाठी असतो तो? 100 मार्क्ससाठी. शाब्बास. प्रिलिमला 100 मार्क्स असतात आणि 100 मार्क्स हे एक पेपर प्रिलिमला. आणि क्वेश्चन्स किती असतात? नंबर ऑफ क्वेश्चन्स तेवढेच असतात, ॲज मेनी क्वेश्चन्स. म्हणजे 100 प्रश्न 100 मार्क्स. आणि वेळ किती असतो? वेळ मात्र 60 मिनिटं. इथं बऱ्याच पोरांचं गणित चुकतं, सगळं वेळेत बसत नाही. ते लक्षात येतं. बरीच पोरं तयारी असणारी, काय होतं, इथं त्यांचं वेळेत बसत नसल्यामुळं हे करतात, ते पाठीमागं पडतात, असं होतं. पण करू प्रॅक्टिस व्यवस्थित. मग प्रिलिम क्वालिफाईड झाल्यानंतर मेन लिहिता येते. तुम्हाला माहिती आहे प्रिलिममधून मेनसाठी किती विद्यार्थी क्वालिफाईड करतात? तो एक रेशो ठरलेला आहे MPSCचा. तेवढे विद्यार्थी क्वालिफाईड करतात. प्रिलिमला किती विद्यार्थी बसायचे, किती विद्यार्थ्यांनी फॉर्म भरायचा आणि किती विद्यार्थी बसायचे, हे MPSCच्या हातात नाही. ऑन रेकॉर्ड मी बोलतो हे, की प्रिलिमची स्पर्धा ठरलेली नाही. ती वर्षागणिक साधारणपणे वाढतच असते. पण मेनची स्पर्धा मात्र वाढते असं म्हणता येत नाही. का? कारण मेनचं मात्र MPSCचं ठरलंय किती मुलं क्वालिफाईड करायची ती. तुम्हाला माहिती आहे तो रेशो? माहिती आहे? नाही. एका पदासाठी 12 विद्यार्थी प्रीमधून मेनसाठी क्वालिफाईड करतात. किती? एका पदासाठी 12. म्हणजे समजा 1000 पदं आहेत सगळी मिळून, तर 1:12 ह्या रेशोनी मेनसाठी विद्यार्थी निवडतात. मग 1:12 म्हणजे किती मुलं मुख्य परीक्षा लिहितील? 12,000, बरोबर. 12,000 मुलं मेन लिहितील. मग करेक्ट 12,000 नसतात ती. 12,000 पेक्षा जरा जास्त असतात. का? कारण एका मार्कवर बरोबर. एका मार्कवर अनेक असतात. MPSC थोडी लिबरल असते. असं ह्या संस्था ज्या असतात त्या काटेकोर असतात त्या परीक्षांच्या कंडक्टबद्दल, नियोजनाबद्दल. पण जेव्हा विद्यार्थ्यांशी डील करण्याचा मुद्दा असतो तेव्हा ते अशा निष्ठुर नसतात, त्या लिबरल विचार करत असतात. मग काय आहे त्याच्यामध्ये? एकाच मार्कावर अनेक कॅन्डिडेट असतात, त्यामुळं 12,000 प्लस 1199 कधीच नसतात बरं का. 12,000 प्लस म्हणजे साधारण 13,000, 12,500 किती असतील ते. मग 500 असतील तर ह्याच्या निम्मे लिहितील, 400 असतील तर त्याप्रमाणे रेशो येईल. म्हणजे आता मी परत ते विधान करतो. प्रिलिमचं कॉम्पिटिशनची हीट, इंटेन्सिटी ही ठरलेली नाही. ती उत्तरोत्तर वाढतच जाईल. कारण कॅन्डिडेट्स वाढतील. ऑलरेडी असणारे कॅन्डिडेट्स ते अनुभवी बनतील. म्हणजे त्यांचा अनुभव वाढला की ते परत मेरिट वाढवतील. हे सगळं हायपोथेटिकली तरी आपण बोलतोच ना. पण मुख्य परीक्षेचं मात्र स्पर्धेची हीट, कॉम्पिटिशनची इंटेन्सिटी ती फारशी बदलत नाही. कळालं का? कारण तेवढेच कॅन्डिडेट, तयारी केलेले तेवढेच कॅन्डिडेट. आणि महाराष्ट्र शासनाचा नियम आहे, ग्रुप बी पर्यंतच्या सगळ्या पोस्टना, म्हणजे काही अपवाद आहेत, क्लेरिकलच्या पोस्ट आहेत काही अपवाद म्हणून,
पण अदरवाईज ते अपवाद सोडले तर ग्रुप बी पर्यंतच्या पदांना मुलाखत घ्यायची नाही. बरोबर? म्हणजे किती सोपं झालं आहे सांगा, मुलाखतच नाही. मुख्य परीक्षा झाली की तुमचं थेट मेरिट लागणार आहे. आणि म्हणून पूर्वी मुलाखत असायची ना, तेव्हा 1.5 2 वर्ष या प्रोसेसला जायची. आत्ता 8-10 महिन्यात प्रोसेस कंप्लीट व्हायला लागलेली आहे. कल्पना करा की 8-10 महिन्यांमध्ये म्हणजे तुम्ही आज प्रिलिम दिलात की वर्षभराच्या आत तुमचं कदाचित जॉईनिंग पण येईल, सगळ्या गोष्टी व्यवस्थित झाल्या तर. आता एकदा मेरिट लिस्ट डिक्लेअर केलं आणि सिलेक्शन लिस्ट डिक्लेअर केलं की मग तिथून पुढं MPSCचा रोल संपतो आणि राज्य शासनाचा रोल सुरू होतो. तुम्हाला जॉईनिंग देणं, अपॉइंटमेंट देणं वगैरे वगैरे त्या सगळ्या गोष्टी तिथं राज्य शासनाच्या येतात. मग त्या तशा पद्धतीने. मग प्रिलिम झाले. मेनला किती पेपर असतात रे? मेनला 2 पेपर असतात. लक्षात येतं? येस. मेनला 2 पेपर. हा एक लँग्वेजचा पेपर असतो 100 मार्क्सचा. हा एक परत GSचा पेपर असतो, तोही 100 मार्क्सचा. इथं 100 क्वेश्चन्स असतात, इथं 100 क्वेश्चन्स असतात. पण इथं आता मार्क्स बदलतात. 200 मार्क्सला हा, 200 मार्क्सला हा. एवढंच काही तो बदल आहे. म्हणजे प्रिलिम 100 मार्क्सची आणि मेन आहे 400 मार्क्सची. ठीक आहे. आणि प्रत्येक ठिकाणी निगेटिव्ह मार्किंग आहे. MCQ ज्या ज्या परीक्षा MPSC MCQ स्वरूपात घेते ना, त्या सगळ्या परीक्षांना MCQ असणाऱ्या सगळ्या परीक्षांना एक निगेटिव्ह मार्किंगचा रूल लागू आहे. एकच रूल लागू आहे. माहिती असेल तुम्हाला. कुठला नियम? एकदम बरोबर. 1/4 ऑफ द मार्क्स ऑफ अ क्वेश्चन. हां, एका प्रश्नाच्या गुणांच्या 1/4 म्हणजे तोच दुसऱ्या पद्धतीनं 4 प्रश्न चुकीच्या उत्तरांना एका बरोबर उत्तराचे गुण कमी होतील, म्हणजे 1/4 मार्क्स रिड्यूस होणार आहेत. लक्षात येतं? तर दोन्ही ठिकाणी तेच निगेटिव्ह मार्किंगचं आहे. आता एक MPSCचा आणखी सुदैवाने थोडंसं म्हणता येईल की तुम्हाला प्लॅनिंग करण्यासाठी कुठल्या विषयाला किती वेटेज द्यायचं ह्याच्यासाठी MPSCचं स्ट्रक्चर पॅटर्न जे ठरलेलं आहे त्याचाही एक फायदा होणार आहे. MPSCच्या प्रिलिमला जो तुम्हाला सिलेबस दिलेला आहे ना, त्या प्रत्येक सिलेबसवर प्रिलिमला ह्या 100 प्रश्नांच्या पैकी किती प्रश्न येणार आहेत ते ठरलेले आहे. जसं हिस्ट्रीला त्या संबंध सेगमेंटला 10 क्वेश्चन्स येणार आहेत. जिओग्राफीला 10 क्वेश्चन्स येणार आहेत. बाकी मग मॅथ्स लॉजिकल रिझनिंगला 20 आणि इतर सगळ्यांना 15 येणार आहेत. हे ठरलेला रेशो आहे. म्हणजे तिथेही काही तुम्हाला गोंधळ अनुभवायला येण्याचं काही अशी पॉसिबिलिटी नाहीच आहे. म्हणजे तुम्ही तुमच्या अभ्यासाची पातळी एखाद्या विषयामध्ये आणि परीक्षेमध्ये असणारं वेटेज त्या विषयाला आणि तुम्हाला किती वेळ त्या विषयाच्या तयारीला इन्व्हेस्ट करायला लागणार आहे, हे शेवटचं जे आहे किती वेळ इन्व्हेस्ट करायला लागणार आहे, हे पहिल्या 2 घटकांच्या नुसार तुम्हाला ठरवता येतं. UPSC प्रमाणे एखाद्या सेगमेंटला ह्या वर्षी खूपच वेटेज आलं आणि दुसऱ्या वर्षी त्या सेगमेंटला काहीच प्रश्न विचारलेत, 1 किंवा 2 प्रश्न विचारले. कॅन्डिडेट्सना कळत नसतं की असं होणार आहे ते. लक्षात येतं? पण पुढच्या वर्षी काहीच विचारणार नाहीत असं पण नाही. तेवढे विचारू पण शकतात, असं झालेलं आहे ते. MPSCचं मात्र ठरलेलं आहे, एवढे प्रश्न येणारच. विज्ञानचे 15 प्रश्न येणारच. बरोबर आहे ना? 15 क्वेश्चन्स येतील. फंडामेंटल सायन्स आहे. तर अशा पद्धतीनं हे पेपरचं परीक्षेचं स्ट्रक्चर आहे. ग्रुप Cचं पण असंच आहे. लक्षात येतं आहे? आता मी येतो माझ्या विषयाकडं, राज्यव्यवस्थेकडं. आता तिथं जो तुम्हाला सिलेबस दिलेला आहे ना, तो आहे प्री आणि मेनचा आहे तुमच्याकडे दिलेला आहे. पहिलं जे एक कास्ट सिव्हिल सर्व्हिसेसमध्ये यायचं ते कॉमन सगळ्या सिलेबसना आम्ही लावतो. ते वाचून घ्या तुम्ही, मजेशीर आहे. एका सिनियर रिटायर्ड ऑफिसरांनी ते आपल्यासाठी लिहिलेलं आहे. मी यशोदाला जेव्हा होतो तेव्हा आम्हाला ते निबंध शिकवायचे, शिंगरू सर. तर ते निवांत वाचा नंतर, छान राईटअप आहे तो. आता ग्रुप Bचा प्रिलिमचा आणि मेनचा सिलेबस आहे. त्यातल्या प्रिलिमचा सिलेबस बघा, त्याच्यात राज्यशास्त्र असं दिलेलं आहे. बरोबर आहे ना? राज्यशास्त्र. आणि मेनच्या सिलेबसमध्ये काय दिलेलं आहे? राज्यशास्त्र. मेनच्या सिलेबसमध्ये राज्यशास्त्र नाही दिलं, बरेच त्याच्यात युनिट्स दिलेले आहेत. काय नाव आहे मेनच्या सिलेबसमध्ये? राज्यव्यवस्थेच्या सिलेबसमध्ये काय काय नावं आहेत? जे बोल्डमध्ये आहे ते वाचा. मेनचा सिलेबस पलीकडच्या पानावर, हां शेवटच्या पानावर आहे तिथं.
काय आहे? राज्यव्यवस्थेच्या संदर्भातलं काय आहे सांगा, काय काय आहे? फक्त बोल्ड मधलं वाचा. हां, वाच की. वाच. हां हां. भारतीय संघ राज्य व्यवस्था, हां. भारतीय राज्यघटना, बरोबर. स्थानिक स्वराज्य संस्था, हं. कार्यकारी हं. मंडळ, हं. न्यायमंडळ हां. व विधिमंडळ इत्यादी. एकदम बरोबर. आता काय माहिती आहे का, पहिल्या याच्यात काय सांगितलंय? राज्यशास्त्र. आणि दुसऱ्या याच्यात काय सांगितलंय? भारतीय संघराज्य व्यवस्था, भारताचं राज्यघटना, कार्यकारी मंडळ, न्यायमंडळ, विधिमंडळ आणि स्थानिक स्वराज्य संस्था, हे 6 घटक त्याच्यात सांगितलेले. म्हणजे सिलेबस इथं जरा फोडून दिलेला आहे. लक्षात येतं? हाच सगळा सिलेबस राज्यशास्त्र प्रिलिममध्ये आहे. पण आता मी जरा राज्यशास्त्राचा विद्यार्थी आहे काय, मला जरा ना MPSCच्या अशा शब्दांच्या वापरण्यामध्येच प्रॉब्लेम आहे. हे MPSCनं राज्यशास्त्र म्हणायच्या ऐवजी ना राज्यव्यवस्था म्हणणं जास्त संयुक्तिक आहे. राज्यशास्त्र म्हटलं की काय होतंय माहिती आहे तुम्हाला? काय होतंय? ते वेगळंच जातं. राज्यशास्त्र म्हणजे शास्त्र जातं. काय येतं? हां, त्याच्यात मग तुम्हाला राज्यशास्त्रातले सिद्धांत अभ्यासावे लागतात. कुठले सिद्धांत? हक्काचे सिद्धांत, नैसर्गिक हक्काचे सिद्धांत, मानवी हक्काचे सिद्धांत, न्यायाच्या संकल्पना अभ्यासाव्या लागतात. स्वातंत्र्य त्याचं अभ्यासावं लागतं. सत्ता म्हणजे काय? त्या सत्तेचे वेगळे प्रकार अभ्यासावे लागतात. राज्यसंस्था म्हणजे काय अभ्यासावी लागते. राष्ट्र, राष्ट्रराज्य, देश ह्या संकल्पना म्हणजे तिकडंच आहे शास्त्र ते. ते नाही अजिबात. ते सिलेबसला त्यातलं काहीच नाही. मग काय आहे सिलेबसला? जे मुख्य परीक्षेला सांगितलंय ना, तेच थोडंसं मॅग्निफाईड मुख्य परीक्षेचं त्या पद्धतीनं बघू आपण. इथं राज्यशास्त्र जरी म्हटलं तरी आपण राज्यव्यवस्था असंच लक्षात घेऊया. त्यात ही कोणती राज्यव्यवस्था? भारतीय राज्यव्यवस्था. मग राज्यव्यवस्था म्हणजे काय? भारतीय राज्यव्यवस्था म्हणजे काय? भारताचं संविधान आणि संविधानावर आधारित आलेली संरचना, अस्तित्वात आलेली संरचना. लक्षात येतं? त्या संरचनेची स्थापना, तिचं ऑर्गनायझेशन, कार्ये आणि तिच्याशी संबंधित असणारी इतर पदं वगैरे आणि आव्हानं प्रत्यक्षातली, तिचं नाव आहे पॉलिटी, इंडियन पॉलिटी. तर तुम्हाला प्रिय आणि मेनला अभ्यासाला राज्यशास्त्र नाही, काय आहे? राज्यव्यवस्था. आता तुम्ही म्हणाल की राज्यशास्त्र आयोगाने दिले आणि तुम्ही कोण सांगायला लागलात? मी पण ह्याच समाजाचा घटक आहे. माझंही राज्यशास्त्र आहे. लक्षात येतं? हे ओव्हरऑल महाराष्ट्रामध्ये शैक्षणिक व्यवस्थेचा जो दर्जा ढासळला आहे ना, त्याचं कारण आहे. म्हणूनच MPSCने एक परीक्षा झाली न झाली राज्यसेवाची तेवढ्यात ऑप्शनल काढून टाकला. त्यांनाही लक्षात आलं की ऑप्शनल असणं म्हणजे काय गोत्यात येण्याचा प्रकार आहे. काढून टाकला त्याने. का काढून टाकला? कारण आपण लेवल गाठलेलीच आहे ती खरं तर. डाऊनग्रेड झाली आपली क्वालिटी, एज्युकेशनल क्वालिटी. उलट मी बंगालमध्ये काही वर्ष काम केले. महाराष्ट्रापेक्षा पाठीमागचा मानला जातो बंगाल, GDP पर कॅपिटा ह्या दृष्टिकोनातून. तर बंगाल, ओडिशा, नॉर्थ ईस्टर्नमधली मुलं माझ्या तिथे यायची शिकायला राईस IAS अकॅडमीमध्ये. तर त्यांचं फाउंडेशनल प्रिपरेशन फार चांगलं असायचं. मला वाटतं अकॅडमिकली ती महाराष्ट्रापेक्षा पुढं आहेत की काय असं वाटतं कधी कधी. तसं महाराष्ट्राचं राहिलेलं नाही. महाराष्ट्रात शैक्षणिक संस्थांच्या मधून हे जे पैसे देऊन भरणा झालेली खोगीर भरती आहे ना, तिला राज्यव्यवस्था आणि राज्यशास्त्र ह्यातला फारसा फरक कळत नाही. मग तो किती सिनियर लेवलचा प्राध्यापक असो. लक्षात येतं? मीही ह्या वर्षीपर्यंत एका कॉलेजवर काम करायचो अशाच एका. पण ठीक आहे, म्हणजे ह्या वेळेला जाणीवपूर्वक तिकडं जाणं झालं नाही. परमनंट नव्हतं. अर्थातच परमनंट आपल्यासारख्यांना कोण करून घेतं, ती एक वेगळी व्यवस्था असते परमनंट करून घेण्याची. पण एवढं मात्र कळालं की हे त्याचं फलित आहे. पण तुम्ही राज्यशास्त्र नाही म्हणायचं, राज्यव्यवस्था इज द करेक्ट टर्म. का? कारण भारताची राज्यघटना आणि राज्यघटनेच्या तरतुदीवर आधारित आलेली, अस्तित्वात आलेली व्यवस्था, एवढंच अभ्यासायचं आहे आपल्याला. लक्षात येतं? परत मेनचा सिलेबस देताना पण MPSCने गोंधळ घातलाय बरं काय. बघा हां, सिलेबस देताना एक विवेक पाळायचा असतो, एक सुसंघटितता तिचं पालन करायचं असतं. कुठलीही राज्यसंस्था, आता राज्यसंस्थेच्या ऐवजी मी देश शब्द वापरतो सोयीनी आत्ता, पण नंतर आपल्याला देश वापरता येणार नाही, राज्यसंस्था म्हणावं लागणार आहे. पण ते का म्हणायचं, कसं म्हणायचं एकदा लक्षात आलं की तुम्हाला तो स्विच ओव्हर काही त्रासदायक वाटणार नाही तेवढा. बघा, कुठलीही राज्यसंस्था किंवा कुठलाही देश 3 ब्रँचेसनी काम करत असतो. एक ब्रँच असते कायदा करणारी, तिला कायदेमंडळ म्हणतात.
दुसरी ब्रँच असते कार्यकारी मंडळाची, केलेला कायदा अंमलबजावणीमध्ये आणण्याचं तिचं काम असतं. तिसरी ब्रँच असते न्याय मंडळाची, म्हणजे काय, संविधानाचा आणि कायद्यांचा अर्थ लावणं हे प्रमुख काम, आणि दुसरं न्यायदानाचं काम. अशी 2 कामं न्यायव्यवस्थेकडे असतात. ठीक आहे. पण ना MPSCच्या त्या सिलॅबसमध्ये संघराज्य आलं, मग भारताची राज्यघटना आली, आणि एक सिक्वेन्स असतो, जो प्रॉपर राज्यशास्त्राचा माणूस असतो ना, तो अशाच सिक्वेन्सने ह्या 3 शाखा बोलेल: कायदे मंडळ, कार्यकारी मंडळ आणि न्याय मंडळ. तिथं पहिल्यांदा कार्यकारी मंडळ आले. ह्याचा अर्थ असा की एकदम नॉन सिरियस पद्धतीने कुणीतरी, मला तर वाटते की राज्यशास्त्राच्या माणसाने दिलाच नसेल, आम्हाला हा सिलेबस ठरवायचा आहे, कुठल्या तरी मंत्रालयातल्या एखाद्या अधिकाऱ्याला त्यांनी बोलवले. तो अधिकारी काय बिचारा त्याच्या पद्धतीनं परीक्षा पास झालेला आहे, त्याला विषयाशी काही देणं घेणं नाही तेवढं. कळते ना काय म्हणतोय ते? तर तशा पद्धतीनं आणखी तुम्ही तो सिलेबस खोलात बघितला ना, कार्यकारी मंडळ, त्यानंतर काय आले, न्यायमंडळ, हां, आणि विधिमंडळ सगळ्यात शेवटी आले. हां, मग काय आले, इत्यादी. आणि त्याच्या अगोदरच स्थानिक स्वराज्य संस्था. मला सांगा, स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे सगळ्यात शेवटी यायला पाहिजे होतं ना, टप्प्याटप्प्याने. हां, टप्प्याटप्प्याने. असा गोंधळ महाराष्ट्राच्या आयुष्याच्या प्रत्येक क्षेत्रात आहे सध्या. मग आपण त्याला व्यवस्थित करून शिकूया. आपण जर व्यवस्थित केलो नाही तर आपण पण गोंधळाने. समजा आपण पहिला कार्यकारी मंडळ शिकायला लागलो, तर मग आपला अभ्यास नीट होणार नाही. पहिल्यांदा आपल्याला कायदे मंडळच शिकावं लागेल, मग कार्यकारी मंडळ शिकावं लागेल, आणि त्यानंतर न्यायमंडळ, आणि मग सरते शेवटी आपल्याला स्थानिक स्वराज्य संस्था शिकाव्या लागतील. तरच तो अभ्यास असं एक ऑर्गनाइज पद्धतीने पुढं गेलाय असं होईल. अदरवाईज मग इथला गोंधळ आपल्या तयारीमध्ये पण येईल, आणि तयारी पण कमी दर्जाची होईल, आणि गोंधळाची होईल तयारी. मग ती एक असं रॅशनल पद्धतीने हे अभ्यासलो म्हणून ते चांगलं झालं, अशी एक पद्धत असते की, तर तशा पद्धतीने जाणार नाही. मग तुम्हाला ते किचकट वाटायला लागेल. ठीक आहे. पण आपण मात्र तो सिक्वेन्स एक स्वतः तयार करू आणि त्या पद्धतीने जाऊ पुढं. आता बघा, राज्यव्यवस्थेमध्ये कशावर प्रश्न जास्त असतात, त्यांनी जे स्पेसिफिकली मेन्शन केलेलं आहे ना, त्यावर. आता त्यातली पहिलीच टर्म जी आहे ना संघराज्याची, ती टर्म ह्या वर्षी प्रिलिमला तर 2 क्वेश्चन, एक डायरेक्ट आणि एक इनडायरेक्ट क्वेश्चन संघराज्याशी संबंधित आहेत. तर ते मी आपलं यूट्यूब चॅनल आहे MPSC द रिपब्लिक अकॅडमी MPSC अशा नावाचं आहे. 2 यूट्यूब चॅनल आहेत. एक UPSC राज्यसेवा असं, आणि दुसरं MPSC सरळ सेवा. तर MPSC सरळ सेवा आत्ताच आपण हे सगळं करतोय. हे जे सगळं आहे ना, ते आत्ताच 2 महिन्यात, अदरवाईज ऑफलाईनच आपण जात होतो. तर तुम्ही त्याच्यावर ते बघा, तिथं संघराज्य व्यवस्था एक्सप्लेन केलेली आहे. इथं आपण तिथे एक 20-25 मिनटात केलेले आहे, पण इथं आपल्याला तिला प्रॉपर 1-1.5 तास द्यावा लागेल. लक्षात येतं? तर आपल्याला सुरुवात कुठून करावी लागेल? घटनेच्या निर्मितीचा कॉन्टेक्स्ट, पार्श्वभूमी काय आहे. घटनेच्या निर्मितीचं कॉन्टेक्स्ट म्हणजे काही महत्त्वाची कायदे आपल्याला अभ्यासायला लागणार, ब्रिटिशकालीन कायदे. मग थोडासा राष्ट्रीय, म्हणजे इतिहास आणि राज्यशास्त्र हे भावंड आहेत, हातात हात घालून चालतात. मग राज्यघटना अभ्यासायची म्हणजे राज्यघटनेच्या निर्मितीची पार्श्वभूमी पण अभ्यासायला लागणार, म्हणजे इतिहासातल्या काही गोष्टी अभ्यासायच्या भारतीय राष्ट्रीय चळवळीमधल्या, आणि मग त्याला दिलेला ब्रिटिश शासनाने दिलेला रिस्पॉन्स तोही. मग एकतर तो इतिहासामध्ये अभ्यासला जाईल, किंवा मग राज्यव्यवस्थेच्या लेक्चरला. बघू ते कुठल्या लेक्चरला हे करायचं, ते तुम्हाला ते फॅकल्टी व्यवस्थित सांगतील त्यावेळेला. त्यानंतर काय करावं लागेल? मग सुरुवात करावी लागेल आपल्याला काही मूलभूत संकल्पना शिकण्यासाठी. एक लेक्चर डेडिकेट करावं लागेल, आणि थोडक्यात शिकाव्या लागतील बरं काय त्या संकल्पना. त्या संकल्पनांच्यावर प्रश्न नसणार आहे, पण त्या संकल्पना शिकल्यानंतर राज्यघटना आणि राज्यव्यवस्थेचा अभ्यास सुकर बनणार आहे. अदरवाईज त्या संकल्पना शिकल्या नाहीत तर मग प्रत्येकच गोष्ट पाठ करण्याचं एक तणावाचं काम तुम्हाला मग सुरू ठेवायला लागणार आहे त्या विषयाच्या संदर्भात. बेटर आहे ना मग संकल्पनाचीच इन्साईट मिळवायची, आणि मग लॉजिकली लक्षात ठेवायचं सगळं. कुठल्या संकल्पना? मी आत्ता तुम्हाला म्हणालो, राज्यसंस्था नावाची संकल्पना आहे, ते शिकायला लागणार आहे. राज्यसंस्था शिकता शिकता देश म्हणजे काय ते शिकायचं पटकन, राष्ट्र काय आहे ते शिकायचं. ह्या 3 संकल्पना. शिवाय राज्यशास्त्रात सगळ्यात महत्त्वाची एक संकल्पना आहे सत्ता. जे स्थान वित्तला आहे, पैशाला आहे अर्थशास्त्रामध्ये, ते स्थान सत्तेला आहे राज्यशास्त्रामध्ये. सबंध राज्यशास्त्र सत्तेभोवती फिरत असतं. सगळंच्या सगळं राज्यशास्त्र सत्तेभोवती फिरत असतं. जसं सगळं अर्थशास्त्र पैशाभोवती फिरत असतं, तसं सगळं राज्यशास्त्र सत्तेभोवती फिरत असतं.
ह्या बेसिक लेक्चर्समध्येच संघराज्य शिकायचं आहे. या संघराज्यामध्येच युनिटरी सिस्टम म्हणजे सत्ता विभाजनाच्या ह्या 2 पद्धती आहेत त्या शिकायच्या आहेत. राज्यसंस्था शिकतानाच आपल्याला ह्या 3 ब्रँचेस त्याचाही थोडासा आढावा घ्यायचा आहे. त्यानंतर ह्याच एका लेक्चरमध्ये मग आपल्याला थोडीशी चर्चा करावी लागणार आहे राज्यघटना म्हणजे काय आणि तिची गरज काय आहे. म्हणजे पहिल्या लेक्चरमधून तुम्हाला डायरेक्ट MPSCसाठी क्वेश्चन्स नाही मिळणार, ग्राउंड प्रिपेअर करावं लागेल आणि प्रत्येक विषयाची ही गरज आहे, लक्षात घ्या. सुदैवाने फार खोलाचा अभ्यास नाही, माहिती वजा अभ्यासाचा विस्तार मोठा आहे, पण खोलीचा विचार करतात तेवढी खोली नाही, विस्तृत आहे तो. मग तो विस्तृत असण्याचा भाग लक्षात घेऊनच ह्या 5-6 संकल्पनांची चर्चा. त्यानंतर मग हे एकदा तुम्हाला संविधान म्हणजे काय वगैरे शिकलात तुम्ही की मग संविधान निर्मितीचा कॉन्टेक्स्ट आयदर तो इतिहासाच्या मध्ये होईल किंवा पॉलिटीच्या लेक्चर्सला होईल. मग काय करावं लागेल, मग सत्तेचं आता आपलं संघराज्य आहे म्हणजे सत्तेचे 2 लेयर्स आहेत आपल्याकडे, सत्तेच्या 2 पातळ्या आहेत. एक आहे ती संघ पातळीवरची केंद्रीय पातळीवरची आपण म्हणत नाही का भारत सरकार वगैरे, आणि दुसरी सत्तेची पातळी आहे ती बरोबर शाबास राज्य पातळीवरची. म्हणजे काय, पहिल्यांदा केंद्र पातळीवरचं शासन शिकावं लागेल आणि नंतर राज्य पातळीवरचं शासन शिकावं लागेल. लक्षात येतं. मग नुसतं शासन नाही, ते शासन शिकण्यापूर्वी त्या त्या ठिकाणचं कायदेमंडळ आणि मग शासन म्हणजे कार्यकारी मंडळ शिकावं लागेल. लक्षात येतं. आणि मग कलेक्टिव्हली न्यायमंडळ, कलेक्टिव्हली मग न्यायमंडळाकडे जावं लागेल. दोन्हींचे एकत्रित भारताची न्याय व्यवस्था जी आहे ती एकात्मिक स्वरूपाची आहे, इंटिग्रेटेड आहे, त्यामुळे एकत्रित होतं ते. हे झाल्यानंतर मग काही स्पेसिफिक संस्थांच्या मध्ये UPSC सहित बाकीच्या सुद्धा संस्था येतात, त्या संस्था शिकाव्या लागतील. त्या संस्था शिकण्यापूर्वीच आणखी काही महत्त्वाचे भाग राज्यघटनेमधले ते शिकावे लागतील. ते भाग म्हणजे कुठले, इलेक्शनचा भाग आहे त्याच्यामध्ये, त्यानंतर इमर्जन्सीचा भाग आहे, परत केंद्र राज्य संबंधांचा भाग आहे, कारण संघराज्य ही संकल्पना सगळीकडे पर्क्युलेट होते. लक्षात येतं. तर हे माहितीच्या परिप्रेक्षातून हे साधारण 15-18 चॅप्टर्स आहेत, हे शिकणं आणि ह्यांची इंटेन्स तयारी करून त्यांच्या प्रश्नांच्या संदर्भातली प्रॅक्टिस करणं. लक्षात येतं. ह्याच्याशिवाय काही इतर डायनॅमिक्स आहेत, ते सिलेबसचे पार्ट नाहीत पण क्वेश्चन्स दिसत आहेत त्याच्यावर. कुठले, जसं राजकीय पक्ष हा एक वेगळा चॅप्टर घ्यावा लागतो, किंवा दररोजच्या डायनॅमिक्समधले काही क्वेश्चन्स येऊ शकतात, ते थेट करंट अफेअर्समधले काउंट न करता पॉलिटीमधले काउंट केले जाऊ शकतात. जसं आता डिलिमिटेशन बिल ह्या आता जे चालू आहे ना संसदेचं अधिवेशन, त्या अधिवेशनामध्ये येईल कदाचित अशी शक्यता आहे. डिलिमिटेशन म्हणजे काय, मतदारसंघांची पुनर्रचना. तर मग मतदारसंघ पुनर्रचना काय आहे, संविधानातलं कुठलं आर्टिकल मतदारसंघांच्या पुनर्रचनेबद्दल बोलतं आणि आत्तापर्यंत आपल्याकडे किती पुनर्रचना झालेल्या आहेत, कोणते कोणते आयोग आहेत, पुनर्रचनेची गरज काय आहे, हे सगळं एकदा, आता गरज काय आहे इथपर्यंत ठीक आहे, तिथून पुढची गोष्ट नाही अभ्यासायची, मग ती UPSCकडे जाते. हे आणखी काय, समजा एखाद्या राज्यामधला राज्यपाल आणि तिथलं प्रत्यक्ष सरकार यांच्यामध्ये खूप वादावादी होत असतील ना, तर शक्यता असते राज्यपाल आणि सरकार यांच्यामधल्या संबंधांच्या बद्दल प्रश्न विचारला जाऊ शकतो किंवा फक्त राज्यपालावर प्रश्न विचारला जाऊ शकतो. लक्षात येतं. तर तो भाग हायलाईट करणं. कळायला लागले काय म्हणतोय ते. किंवा आता सोनम वांगचुकने आत्ता एक वेगळं हे केलेलं होतं, काय, जंतर मंतरवर काय केलं होतं, सत्याग्रह केलेला होता त्याने. तर इतिहासामध्ये डायरेक्ट सत्याग्रहाचं जे हे आहे टूल आहे ते महात्मा गांधीजींनी सगळ्यात पहिल्यांदा केव्हा वापरलं होतं इतिहासात. म्हणजे सोनम वांगचुकनी सत्याग्रह केला होता की नाही असा प्रश्न नाही विचारणार, पण इतिहासाला कनेक्ट करणार. कधी वापरलं होतं सगळ्यात पहिल्यांदा महात्मा गांधीजींनी. लक्षात येतं. तुम्ही इतिहासाचं पुस्तक वाचताना अलर्ट राहून वाचणं, हे अशा पद्धतीनं. आणखी काय, काही दिवसांपूर्वी सोनम वांगचुकने लडाखला घटक राज्याचा दर्जा द्यावा ह्यासाठी पण उपोषण केलेलं होतं. मग घटक राज्य आर्टिकल 3 अभ्यासताना घटक राज्याचा दर्जा एखाद्या UTला देता येऊ शकतो का, युनियन टेरिटरीला देता येऊ शकत असेल तर त्याची प्रोसिजर काय आहे, मग थेट क्वेश्चन त्यावर दिसतो. लक्षात येतं.
संघशासित क्षेत्राला घटक राज्याचा दर्जा देण्याच्याबद्दलची प्रक्रिया, त्याच्याबद्दलचा प्रश्न दिसतो. म्हणजे ह्या घडामोडी अवतीभोवती आहेत आपल्या, फक्त त्या सिलेबसला कनेक्ट करायचे आहेत. म्हणून मग तुम्हाला कितीही तुमच्यासाठी एखादं मॅगझिन करंट अफेअर्सचं असलं तरीसुद्धा एक न्यूजपेपर टाळणे नाही. दररोज अर्धा तास आणि सकाळ यूज केलेलं बेटर राहील. म्हणजे उरकता आहे, तुम्हाला पाहिजे त्या गोष्टी पटकन मिळतात. आणि मग एक कोणतं तरी करंट अफेअर्सचं मॅगझिन. तर घटना घडतायत करंट अफेअर्समधल्या, पण प्रश्न विचारतायत कुठले? थेरटिकल, मेनस्ट्रीम सिलेबसमधले. मग ज्याचा अभ्यास करंट अफेअर्सचा चांगला आहे आणि ज्याच्या मनात असे कनेक्ट्स डेव्हलप झालेत ना चांगले, त्याच्यासाठी तो पेपर सोपा असतो. कारण त्यांनी त्या गोष्टी खूप इन्सेसिव्ह केलेल्या असतात. लक्षात येतं? मग आपल्याला वाटतं की अरे राज्यपालाबद्दल असं स्टेटमेंट मी कुठंच वाचलं नव्हतं, पण दुसऱ्या काही पोरांनी ज्यांच्याकडे हे कनेक्ट डेव्हलप झालेलं आहे चांगला, त्यांनी मात्र ते एरियाज डीप वाचलेले असतात, डीप अभ्यास झालेला असतो. म्हणजे ते प्रायोरिटीचा अभ्यास त्यांचा झालेलाच आहे, एक्सेप्शनल अभ्यास. आणि जनरल अभ्यास पण चांगला झाला आहे. मग एक्सेप्शनल अभ्यास ज्यांचा चांगला होता ना, त्यांच्या निकालाच्या संदर्भात काही अडचण नसते. लक्षात येते? तर राज्यव्यवस्थेचा अभ्यास आपण असं करूया, मजा करत करत करूया. तुम्हाला फक्त एम लक्ष्मीकांतचं पुस्तक वाचा, तेही पुस्तक सिलेक्टिव्ह वाचा. खूप चांगल्या पद्धतीनं तुम्हाला क्लास नोट्स मिळतील आणि त्याच्याही पेक्षा चांगल्या पद्धतीची चर्चा होईल. आणि ती चर्चा एक्साइटिंग असेल. ती चर्चा तुम्हाला मजा देणारी वाटेल. मजा म्हणजे नुसतंच हसणं किंवा जोक करणं असं नाही, तर राज्यशास्त्र किंवा राज्यव्यवस्था जणू काही आपल्या जगण्याचाच भाग आहे, असं म्हणून आपण त्याच्याकडे बघूया. ठीक आहे? तर एक एम लक्ष्मीकांत यांचं पुस्तक जो मराठी अनुवाद के सागरने केलेलं आहे, के सागर पब्लिकेशनचं. बाकी काहीही घेण्याची आवश्यकता नाही. क्लास नोट्स आणि क्लासमधले असलेली चर्चा चालू असताना तुम्ही फक्त शब्द लिहून टिपणं काढलात तर तेवढं पुरेसं आहे. कळतंय? तर तशा पद्धतीने पुढं जाऊया आपण. तर आता काही शंका असेल तर 2 मिनिटात विचारा, अदरवाईज मॅडम तुमच्याबरोबर बोलतील पुढचं एक अर्धा पाऊण तास. आहे काही? सर स्टडीसाठी जे बुक्स तुम्ही एक सांगितलं, हां हां ते बुक एका सब्जेक्टसाठी एकच घ्यायला नाही. सब्जेक्टसाठी दोन हां, आता आपण काळजी काय घेऊया, एका सब्जेक्टसाठी एकच घ्यायचं. मल्टिपल पुस्तकं हे त्या फॅकल्टीची जबाबदारी आहे. लक्षात येतं? तुम्ही मल्टिपल पुस्तकं वाचायच्या ऐवजी एकच पुस्तक मल्टिपल वेळेला वाचा. काय होईल फार तर एखादं उत्तर त्याच पुस्तकातला प्रश्न आल्यामुळं आलं नाही, ह्याच्या पलीकडे फार होणार नाही. पण बऱ्याचशा प्रश्नांची उत्तरं वारंवार एकच पुस्तक वाचल्यामुळे जमलेलं असेल. लक्षात येते? एकच पुस्तक असंच असणार आहे. मल्टिपल पुस्तकं वाचायची गरज नाही. कळतंय ना? क्लास नोट्स, चर्चा आणि एका विषयासाठी एक पुस्तक, असंच समोर जाऊया. लक्षात येते? येस. आणखी काय असेल तर विचारा. ठीक आहे. हां, आणि डिप्लोमा असेल तर एक्सपिरियन्स लेटर कंपल्सरी आहे. हां, मग डिग्री असेल तर मग काही गरज नाही त्याची. येस, ओके, चालेल. मग मी थांबतो, मॅडम घेतील आता. येस, ठीक.